हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळ्या? स्वागत आहे तुमचं प्रियांकाज फूड अँड ब्लॉगमध्ये. खास आषाढ तळणीसाठी आज आपण करतो आहे रताळ्याचे गारके. पहिला 1 किलो मी रताळी घेतलीत. रताळी स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये थोडं पाणी टाकून रताळे टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या काढल्या. हे बघा कसे मस्त शिजलेत. जास्त शिट्ट्या देऊ नका कारण मग जास्त रताळी शिजली जातात. आता आपण काढून घेऊ रताळी. हे थोडी नॉर्मल झाली की आपण मस्त साल काढून घेऊ. आता आपण फोकच्या साहाय्याने असं स्मॅश करून घेऊ. तुम्ही रताळ्यांना खिसून पण घेऊ शकता, कोणत्याही गुठळ्या राहत नाहीत. इथं मी अर्धा किलो गूळ घेतला आहे, तो खिसून घेतला. इथे अर्धा किलोपेक्षा कमी गूळ वापरला आहे मी. तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी इथे रताळ्याच्या किसामध्ये गूळ घेतला, गूळ टाकून घेतला. त्याला आता एकसारखं असं मळून घ्यायचं. गूळ आणि रताळी अशी एकत्र झाली पाहिजेत. आता हे सगळं एकसंध करून घेतल्यानंतर त्यात जायफळ किसून घेतले. त्यानंतर सुंठ वेलची टाकून मस्त एकत्र करून घेतलं. आणि आता त्यामध्ये आपण 2-2.5 वाट्या मला इथं गव्हाचं पीठ लागलं आहे. तुम्ही तुमच्या त्या पुरणानुसार कमी जास्त करू शकता. आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं इथे. आणि आता त्यानंतर आपण अर्धी वाटी इथं बेसन पीठ टाकलेलं आहे. हे सगळं छान आता आपण मिक्स करून घेऊ. हे बघा इथे पाणी टाकायची गरजच नाही लागत. छान त्या पुरणाच्या सारणामध्ये पीठ एकदम बसून जातं. हे बघा किती छान असं मळून झालं आहे. एकदम हार्ड नाही करायचं या पिठाला, कणकेला. जेवढं सॉफ्ट करता येईल तेवढं करून घ्यायचं. जेवढं सॉफ्ट चांगलं मळेल तेवढे आपल्या घारगे खूप छान असे खुसखुशीत छान होणार. हे बघा किती छान असं मऊ असं कणिक तयार झालेलं आहे आपलं. 15-20 मिनटं त्याला तसंच आपण झाकून ठेवू. आणि 15-20 मिनटानंतर मस्त असे त्याचे गोळे करून प्लास्टिकच्या पेपरला किंवा कागदाला असं तुम्ही खाली तेल लावायचं आणि मग आपले गोळे त्याच्यावर असे हलक्या हाताने असे थापून घ्यायचे. तुम्ही इथे मोठी चपाती लाटून वाटीच्या साहाय्याने गोलाकारही करू शकता. मी असंच हलक्या हाताने करते. थापून झाल्यानंतर त्यावर तीळ किंवा खसखस लावून दाबून घ्या. मी इथे तेल आधीच तापत ठेवले होते. ते टाकण्यावेळेस गॅस मोठा करून घ्यायचा आणि आपली पुरी टाकून घ्यायची. हे बघा कशी मस्त फुलून येते. अशा प्रकारे सगळ्या आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्या. रताळ्याचे घारके असे मस्त तयार झालेत. आमच्या इथे एक पुरी तळली तर लगेच सगळे धावत येतात आणि फस्त करतात. साईडला ताटामध्ये काहीच पडून दिलं नाही मुलांनी. सो तुम्हाला सगळ्या पुऱ्या नाही दाखवता आल्या. सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.